नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, जे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आहे। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 40 दिवसाचा पगार मिळणार बोनस, राष्ट्रपतींनी दिली मंजुरी। कोण आहेत लाभार्थी? पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मोदी सरकारने ऑक्टोबर महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ करत मोठं दिवाळी गिफ्ट दिलं होतं। त्यानंतर त्यांचा महागाई भत्ता 53% झाला आहे। आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे। राष्ट्रपतींनी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास मान्यता दिली आहे। मात्र या बोनसचा लाभ काही केंद्रीय कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे। या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा लाभ संरक्षण मंत्रालय 2023-24 या आर्थिक वर्षासाठी भारतीय लष्कर आणि आर्मी ऑर्डनन्स कॉर्पसच्या पात्र संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांना प्रोडक्टिव्हिटी लिंक बोनस म्हणून 40 दिवसांचा अतिरिक्त पगार देणार आहे। याला राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे। मंत्रालयाने यासंबंधीचा अधिसूचनाही जाहीर केला आहे। कसा मोजला जाणार बोनस? भारतीय लष्कर आणि आर्मी ऑर्डनन्स कॉर्पसच्या पात्र संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामगिरीच्या आधारावर हा बोनस दिला जाईल। PLB स्कीम अंतर्गत येणाऱ्या भारतीय सैन्यातील AOC आणि सर्व ग्रुप B आणि C कर्मचाऱ्यांना बोनस दिला जाईल। बोनसची गणनेची मर्यादा 7,000 रुपयापर्यंत आहे। कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराला 30.4 ने भागल्यानंतर मिळणाऱ्या मूल्याला 30 ने गुणले जाईल। समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मासिक पगार 20,000 रुपये आहे तर त्याला बोनस म्हणून अंदाजे 19,737 रुपये दिले जातील। PLB योजनेअंतर्गत बोनस मर्यादा आणि इतर सर्व अटी लागू असणार आहेत। कंत्राटी मजुरांच्या 12,000 रुपयाच्या अंदाजे पगाराच्या आधारे बोनसचे पेमेंट केले जाईल। 12,000 रुपयापेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी वास्तविक पगारावरच बोनसचा निर्णय घेतला जाईल। मित्रांनो, कशी वाटली ही बातमी? जर बातमी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चॅनलला नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।